साल 1991 दररोजची पेट्रोल आणि डिझेलची गरज भागवण्यासाठी परदेशातून लाखो डॉलर खर्च करून इंधन आणावं लागत होतं। त्यात भारताची निर्यात कमी आणि आयात जास्त असल्यामुळे तिजोरीत जो काही परकीय चलन साठा होता तो एवढा खाली आला की फक्त 2 ते 3 आठवड्यांचाच निधी उरला। इतिहासातलं सर्वात मोठं बॅलन्स ऑफ पेमेंट संकट तयार झालं। 1980 पासून वाढलेला खर्च, 1990चं इराक आणि कुवेत यांचं युद्ध आणि त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमती, सोव्हिएत युनियन कोसळून रशियासह 15 देशांची निर्मिती आणि 1989 ते 91 पर्यंत 2 ते 3 वेळा केंद्रातलं बदलणारं सरकार, यामुळे उद्योजकांनी फिरवलेली पाठ अशा प्रचंड मोठ्या अडचणीत भारत अडकला होता। भारताला परदेशी बँकाही कर्ज नाकारू लागल्या। परिणामी भारताला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय मार्फत 67 टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंड यांच्याकडे गहाण ठेवावं लागलं। या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आरबीआयचे गव्हर्नर राहिलेल्या मनमोहन सिंग यांना देशाच्या अर्थमंत्री पदाची धुरा द्यावी लागली। भारताने पुन्हा उभारी घेतली खरी, पण आता जेव्हा पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं की खरेदी सोन्याची कमी करा, पेट्रोल डिझेल वाचवा आणि वर्षभर परदेशात फिरायला जाणं टाळा, तेव्हा नवी दिल्लीतलं संकट गंभीर दिसतंय हेही समोर आलं। 1991च्या संकटातून धडा घेतलेल्या भारताने इराण आणि अमेरिका यांच्यातल्या संघर्षात अचानक ही भूमिका का घेतली आणि याचा भारताच्या तिजोरीवर काय परिणाम होतो, आपण परदेशातल्या सुट्ट्या, पेट्रोल डिझेल आणि सोनं यावर किती खर्च करतो, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा। भारताचा परकीय चलन साठा म्हणजे देशाकडे असलेली डॉलर, युरो, पाऊंड, येन यासारखी विदेशी चलनं, सोनं, IMF मधील SDR आणि इतर परकीय मालमत्ता याचा यात समावेश होतो। ताज्या आरबीआय आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा 690 ते 723 अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे, जो आजपर्यंत सर्वोच्च मानला जातो। काही महिन्यांपूर्वी तो विक्रमी 728 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता। हा साठा केवळ आकड्यांचा खेळ नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेचा सेफ्टी कुशन मानला जातो। साधारणपणे एखाद्या देशाकडे किमान 8 ते 10 महिन्यांच्या आयातीपुरता साठा असणं सुरक्षित समजलं जातं। भारताकडे सध्या 11 महिन्यांहून अधिक आयातीपुरता साठा असल्याचं आरबीआयने सांगितलंय। हा परकीय चलन साठा नेमका वापरला कशासाठी जातो, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो। सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे आयात बिलं भरणं। भारताला तेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, खतं, सोनं, वैद्यकीय उपकरणं अशा अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात आयात कराव्या लागतात। या सर्वांसाठी डॉलर आणि इतर विदेशी चलनात पेमेंट करावं लागतं। दुसरा मोठा वापर म्हणजे रुपयाला स्थिर ठेवणं। जर अचानक डॉलरची मागणी वाढली आणि रुपया घसरू लागला तर आरबीआयला बाजारात डॉलर विकून रुपयाला आधार द्यावा लागतो। त्यामुळेच गेल्या काही महिन्यात आरबीआयला वारंवार हस्तक्षेप करावा लागलाय। याशिवाय परकीय कर्ज फेडणं, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवणं आणि जागतिक संकटाच्या काळात देशाला आर्थिक धक्का बसू न देणं यासाठीही हा साठा अत्यंत महत्त्वाचा असतो। 1991 मध्ये भारताकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताच डॉलर उरला होता आणि देशाला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं। त्यामुळे आजचा मोठा साठा हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतीक मानला जातो। मात्र हा साठा कायम टिकून राहावा यासाठी देशात डॉलर येणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच डॉलर बाहेर कमी जाणं सुद्धा महत्त्वाचं असतं। आणि इथेच भारतासमोर मोठं आव्हान उभं राहतं। भारत हा चीन नंतर जगातला सर्वात मोठा तेल आयातदार देश मानला जातो। देशाच्या गरजेपैकी 88% अधिक कच्चं तेल आयात करावं लागतं। यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर खर्च होतात। आपण रशिया, इराक, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात्स म्हणजेच UAE आणि अमेरिका या देशांकडून तेल खरेदी करतो। बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये होतात, मात्र रशियाकडून काही व्यवहार रुपया रुबल यंत्रणेत किंवा दिरहम मार्फतही करण्यात आलेत। UAE सोबत काही व्यवहार भारतीय रुपयात करण्याचे प्रयोग सुरू आहेत। तरी जागतिक तेल व्यापारात डॉलरचं वर्चस्व अजूनही प्रचंड आहे। तेलाच्या किमती वाढल्या की भारताचा आयात खर्च तत्काळ वाढतो। उदाहरणार्थ ब्रेंट क्रूडचा दर $100 पुढे गेला तर भारताच्या चालू खात्यातील तूट वाढण्याची भीती निर्माण होते। अलीकडच्या मध्यपूर्वेतील तणावामुळे हीच चिंता वाढून रुपयावर दबाव आलाय। भारत दरवर्षी साधारण 230 ते 240 दशलक्ष टन कच्चं तेल आयात करतो, म्हणजेच महिन्याला सरासरी 19 ते 20 दशलक्ष टन तेल परदेशातून आणलं जातं। यासाठी भारताला दरवर्षी अंदाजे 150 ते 170 अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च करावं लागतं, ज्यात बहुतांश डॉलर असतात। अर्थात जागतिक तेलाच्या किमतीनुसार हा आकडा बदलत राहतो। तुलना करायची झाली तर हा खर्च अनेक भारतीय राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही मोठा आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारचा 2025-26चा संपूर्ण वार्षिक अर्थसंकल्प साधारण
7 लाख कोटींच्या आसपास आहे, तर भारताचं वार्षिक तेल आयात बिल अनेकदा 13 ते 14 लाख कोटी रुपयांच्या पुढे जातं. म्हणजे देश फक्त पेट्रोल, डिझेल आणि इंधनासाठी महाराष्ट्रासारख्या 2 मोठ्या राज्यांच्या बजेट इतका पैसा परदेशात पाठवत असतो. तेलानंतर भारताच्या परकीय चलनावर सर्वात मोठा ताण आणणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सोन्याची आयात. भारतीय समाजात सोन्याला केवळ दागिना नव्हे तर गुंतवणूक आणि सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. लग्न समारंभ, सण, अक्षय तृतीया, दिवाळी अशा प्रसंगी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी होतं. भारत दरवर्षी साधारण 700 ते 900 टन सोनं आयात करतो. जागतिक सोन्याच्या दरानुसार यासाठी 45 ते 60 अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च होतं. त्यामुळेच सरकार वेळोवेळी सोन्यावर आयात शुल्क वाढवतं, कारण सोनं उत्पादनक्षम मालमत्ता नसून डॉलर बाहेर नेणारं मोठं माध्यम मानलं जातं. विशेष म्हणजे आरबीआय स्वतःही सोन्याचा साठा वाढवते. मार्च 2026 पर्यंत आरबीआयकडे 880 टनांहून अधिक सोनं असल्याचं समोर आलंय. यामागचं कारण म्हणजे जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित मालमत्ता मानलं जातं. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहेत. भारतीय नागरिकांचा वाढता परदेश प्रवास हा देखील परकीय चलन बाहेर जाण्याचं मोठं कारण ठरतोय. कोविड नंतर भारतीय पर्यटकांचा परदेश प्रवास झपाट्याने वाढलाय. दुबई, थायलंड, सिंगापूर, युरोप, अमेरिका, मालदीव, जपान अशा ठिकाणी भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात. आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत पर्यटनासाठी होणारा खर्च काही वर्षांपूर्वी 3 ते 4 अब्ज डॉलरच्या आसपास होता. तो आता वार्षिक 17 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलाय. याचा थेट अर्थ असा होतो की भारतीय नागरिक परदेशात जाऊन डॉलर, युरो आणि इतर विदेशी चलन खर्च करतायत. भारतातून पैसा बाहेर जातो, पण त्याच्या तुलनेत भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या अपेक्षित की वाढत नाहीये. ही आणखी एक चिंतेची बाब आहे. कोविडपूर्व काळाच्या तुलनेत भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या अजूनही कमी आहे. म्हणजेच भारतीय पर्यटक बाहेर जास्त खर्च करतायत, पण भारतात त्याच्या तुलनेत पर्यटक कमी येत आहेत, परकीय चलन कमी मिळत आहे. परकीय चलन साठ्यावर आणखी एक मोठा परिणाम होतो तो निर्यात आणि आयात यांच्यातील तफावतीमुळे. भारत मोठ्या प्रमाणावर वस्तू आयात करतो, विशेषतः तेल, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, चिप्स, सोनं आणि रसायनं. पण निर्यातीचा वेग त्यापेक्षा कमी राहिला तर व्यापार तूट वाढते. उदाहरणार्थ जर भारताने 700 अब्ज डॉलरची आयात केली आणि निर्यात फक्त 450 अब्ज डॉलरची झाली तर उरलेली तूट डॉलरमधून भरावी लागते. यालाच ट्रेड डेफिसिट किंवा व्यापार तूट म्हणतात. व्यापार तूट वाढली की परकीय चलन साठ्यावर दबाव येतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात वाढवलेले कर अजून चिंतेचे आहेत, कारण अमेरिका हा एकमेव असा देश होता ज्यांच्यासोबत आपली निर्यात आयातीपेक्षा जास्त होती, तर चीन सोबत आपली निर्यात कमी आणि आयात जास्त आहे. भारताला सेवा क्षेत्रातून मोठा आधार मिळतो. आयटी कंपन्या, बीपीओ, सॉफ्टवेअर सेवा, परदेशात काम करणारे भारतीय आणि विदेशी गुंतवणूक यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर डॉलर येतात. विशेषतः अमेरिकेत आणि मध्य पूर्वेत काम करणारे भारतीय दरवर्षी अब्जावधी डॉलर भारतात पाठवतात. त्यामुळे भारताचा परकीय चलन साठा टिकून राहतो. रुपयाचं अवमूल्यनही या सगळ्या समीकरणात महत्त्वाचं ठरतं. रुपया घसरला की आयात महाग होते. उदाहरणार्थ पूर्वी $1 म्हणजे 75 रुपये असताना 100 डॉलरचं तेल 7,500 रुपयात मिळत होतं. पण डॉलर 95 रुपयावर गेला तर तेच तेल 9,500 रुपयांचं झालंय. त्यामुळे तेल कंपन्या, सरकार आणि अखेरीस ग्राहकांवर भार पडतोय. नुकताच रुपया 95 प्रति डॉलरच्या पुढे गेल्यामुळे बाजारात चिंताही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी इंधन बचत, स्थानिक उत्पादन, आयात कमी करणं आणि आत्मनिर्भर भारत यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिलेत. इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार, इथेनॉल मिश्रण, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन यासारख्या योजनांमागेही हाच विचार आहे की भारताने तेल कमी आयात केलं तर अब्जावधी डॉलरची बचत होऊ शकते. परकीय चलन साठा हा केवळ अर्थतज्ज्ञांचा विषय नसून प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी जोडलेला आहे. डॉलर महागला की पेट्रोल महाग होतं, पेट्रोल महागलं की वाहतूक खर्च वाढतो. त्याचा परिणाम थेट महागाईवर, आपल्या सामान्य जीवनाशी होतो. त्यामुळे परकीय चलन साठा मजबूत असणं म्हणजे देशाची आर्थिक स्थिरता मजबूत असणं. भारत आज तुलनेने सुरक्षित स्थितीत असला तरी वाढती तेल आयात, सोन्याची आवड, परदेश पर्यटनावर होणारा खर्च आणि व्यापार तूट या गोष्टी दीर्घकालीन आव्हानं म्हणून समोर आहेत. त्यामुळे मोदींनी विदेशी चलन वाचवण्याचं जे आव्हान केलंय त्यामागे एक मोठी चिंता लपलेली आहे. या आव्हानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.